रामकृष्ण हरे हा हा थोडं रिटर्न पाहिजे आपलं तिकडे फिरू लगेच ते सांगा त्यांना सांगा ते थोडं रिटर्न पाहिजे आम्हाला ते थोडं थोडं काहीतरी नाही थोडं थोडं काहीतरी बस 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 अरे
अवघाची संसार सुखाचा करीन
अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तीन लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेल माहेरा फुलेजा, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचे भेटी, आपुले संसाटी करून ठेला, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटील माहेरा फुलिया विठ्ठल विठ्ठल अखंड मंडलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आत्मातुं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार सुखदेव प्रदक्षिण विधि
सूत्राणि सर्वाणि शंभो तवाराधनम् महायोगपीठे तटे भीमरत्नाम् वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् श्री गुरुचरण सरोज निज मनो मुकुर सुधारी बरनहु रघुवर विमल जसु जोदायक फलचारि बुद्धि अनुजान को सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरे कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसुत तेह लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नाम अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेल माहेरा आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी विको कमीच करायला गे आता माझा सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा करा विको कमी थोडा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा सुंदर असा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या ओळखीचा अभंग सेवेसाठी निवडला। या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे बस छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा करतात हे पांडुरंगा हे माय बापा प्रतिज्ञा काय करतात तर प्रतिज्ञा एक करतात ज्ञानोबा म्हणतात हा जो संसार आहे हा मी सुखाचा करेन अवघाचे संसार सुखाचा करेन आणि कसा सुखाचा करेन असा तसा सुखाचा करणार नाही आनंद भरीन तिन्ही लोक काहू ज्ञानोबा संसार हा सुखाचा होणे शक्य नाही कारण संसाराचा स्वभाव जर काय असेल तर दुःख ते नाही आणि तुम्ही म्हणता सुखाचा करेन अवघड आहे थोडं कसं काय सुखाचा करसाल ज्ञानोबा म्हणतात मी सुखाचा करीन तो पण कशाच्या माध्यमातनं काय शक्तीच्या माध्यमातनं काय साधना करसाल की हा अवघड दुःखरूप असणारा संसार तुम्ही सुखाचा करसाल काही साधना लागेल ना काहीतरी लागेल का नाही ताप आले म्हणल्यावर म्हणले मी नीट होईल कसा नीट होईल काही गोळ्या लागेल औषधी लागेल डॉक्टर लागेल आहे का नाही तसं कसं नीट होसाल तुम्ही ज्ञानोबा आहे हा दुःखरूपी संसार जर सुखाचं करसा करायचं म्हणता तर काही कारण लागेल ना काही साधना लागेल ना काय साधना करसाल ज्ञानोबा म्हणले साधना करील ना काय जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेल माहेरा पुलिया मी काय करीन त्या पंढरपुराला जाईल आणि पंढरपुराला जाऊन त्या देवाला भेटेल आणि एकदा त्या साधना करायला लागलो मी पंढरपुराची वारीची की मग काय होईल तो दुःखरूपी संसार सुद्धा सुखाचा करून दाखवेल बर म्हणले का ज्ञानोबा आहे तुम्ही ते सुखाचा करसाल असं म्हणता पंढरपुराला जायचं म्हणता पण पंढरपुराला जायसाठी काहीतरी लागल ना जवळ म्हणले काय थैली का मग थोडी लागतील का नाही मग सकृत लागल ना
इथं कोणाला येता येत नाही, पंढरपुराला ध्यानात ठेवा. नाही तर मग सगळेच आले असते, तुमचे वहीन जवळीन सगळेच आले असते ना. हा, सगळे आले का नाही? इथं यायसाठी पुण्य लागतं. म्हणजे मग पंढरपुराला यायसाठी तुम्हाला पुण्य लागेल का नाही? वारी घडण्यासाठी, अन्नदान देण्यासाठी वारीत कुठलाही कार्यक्रम करा. या वारीमध्ये जो येतो तो सर्व लोक वारकरी आहेत. अन्नदान देणारा तोही वारकरी, कीर्तन करणारा तोही वारकरी, गायन करणारा तोही वारकरी, पायी पायी चालणारा तोही वारकरी, चहा करणारा तोही वारकरी, स्वयंपाक करणारा तोही. हा, इथं असं नाही की मग तुम्ही महाराज आहे, तुम्ही मोठे, तुम्ही अमुक आहे, तुम्ही सगळे एकाच लाईनीत आहे. आपण कोण आहोत? वारकरी आहोत, ध्यानात ठेवा. वारी, या वारीला जो आला तो वारकरी. वारी ज्याच्याकडून घडली, महाराज म्हणतात त्या फळानं संसार सुखाचा होतो. पण महाराज तुम्ही सगळं सांगायला लागले, पण हा संसार सुखाचा करण्यासाठी आणि त्या पंढरपुरात जायसाठी सुद्धा पुण्य लागतं ना. देव कोणाला जवळ घेत नाही, ध्यानात ठेवा. देवाजवळ जायसाठी बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. देव आवडायसाठी पुण्य लागतं. महाराज म्हणतात ते आहे ना. म्हणले काय ते पुण्य? काय आमच्या जवळ आहे? काय पुण्य आहे? तिसरं कडो काय आहे? सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. अहो, ते फळ आहे माझ्याजवळ सर्व सुकृताचं. आणि मग त्या फळानं मी काय करेन? क्षम मी देईन पांडुरंगा. क्षम या शब्दाचा अर्थ आलिंगन. क्षम या शब्द अभंग जरी सगळ्याचा पाठातला आहे, पण अभंग खूप सुंदर आहे बरं का. हा, मी काही अजून कीर्तनाला घेतला नव्हता, पहिल्यांदाच घेतला. हा, म्हणलं चला आज याच अभंगावर चिंतन करायचं. काय करीन मी त्या पंढरपुराला गेले की क्षम मी देईन. क्षम देईन म्हणजे पांडुरंगाला मिठी देईल. नाही मिठी मारतायत, चरणाला तर मिठी मारली जाते का नाही? जगाच्या पाठीवर पंढरपुरासारखा देव नाही, ध्यानात ठेवा. ऐका, जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत. तुम्ही बालाजीला जा, तुम्ही बद्रीनाथला जा, तुम्ही केदारनाथला जा, तुम्ही खाटू श्यामला जा. आता सध्या जोऱ्यात देव चालू आहे. कोणता? माणसं काळ बदलला की देव बदला लागले दादा, हे का नाही? आता खाटू श्यामचा सध्या काय आहे? खाटू श्यामचा जोर आहे. कुठल्याही देवाला जा तुम्ही, मला सांगा त्या देवाला स्पर्श केला जातो का? बालाजीला गेले का तुम्ही? कोणी नसल गेली तर मी नेतो, हो म्हणा, नाही म्हणा, काही तर बोला. बालाजीला गेले का? नाही. काही गेलेत ना? बालाजीला गेलेत ना तुम्ही? देवाला हात लावले होतो का? हा, बरं. वृंदावनला गेले का तुम्ही? सगळे नाहीच म्हणा लागले, काही तो हो म्हणा. वृंदावनला गेले का? वृंदावनला देवाला हात लावले होतो का? असा पडदा असतो, 10 रुपये दिले की मग तो पुजारी पडदा बाजूला करतो. खरं आहे ना माय? हा, खरंच, मी खरंच बोलतो का आम्ही? तुम्ही खाटू श्यामला जा का बालाजीला जा का केदारनाथला जा, उज्जैनला गेला का महाकालला काय होतं? की पिंडीवर दर्शन घेता येते नाही का? मग दादा कुठे घ्यावं लागतं? अहो, लांबून घ्यावं लागतं. मग महाराज क्षम कोणाचा द्यावा लागेल? मिल आलिंगन कोणाला देता येते? जगाच्या पाठीवर एकच देव, त्याचं उद्या वर्णन करणारे आज नाही. आज फक्त अभंगाचं पहिलं कडवं सांगणारे, अवघाचे संसार सुखाचा करीन, उद्या जाईन गे माया पंढरपुरा. एका अभंगावर आपण 3 दिवस कीर्तन करू. आज फक्त पण काय करू आपण? पहिल्या अभंगाच्या फक्त पहिल्या कडव्याचा विचार करणारे. जगाच्या पाठीवर अनेक दैवत आहेत, अनेक तीर्थ आहेत, पण ते जवळ घेत नाही माणसाला, ध्यानात ठेवा. जगाच्या पाठीवर एकच असा पांडुरंग आहे, तो जवळ घेतो. जगाच्या पाठीवर एकाच देवाच्या फक्त पायावर मस्तक ठेवल्या जातं, तो म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा. त्याच्या पायावर मस्तक ठेवल्या जातं, म्हणून त्याला क्षम दिल्या जातो. म्हणजे पायाला मिठी. हा, पहा तुम्ही गेल्यानंतर लोक पायाला मिठी मारतात. कुठे मिठी मारतात? मग मी काय करीन? तर मी क्षम मी देईन पांडुरंगा. मी काय करीन तर ते देवाला क्षम देईन, मिठी देईन. पुढं म्हणले हे सगळं करसाल, पण हा संसार सुखाचा कशाने होईल ते सांगा. अहो, म्हणले क्षम द्याला, आणि एकदा वारी घडली की मग काय होईल? मग तो बाप रखुमादेवर विठ्ठलाची भेटे. आणि एकदा का ती भेट झाली की आता पुढचा शब्द अर्थ आहे का? आपुले संसाठी करून ठेला. संसाठी या शब्दाचा अर्थ काय होतो? अर्थ लागत नाही तोपर्यंत मेळ नाही लागत, ध्यानात ठेवा. अर्थ नाही लागला की मेळ लागत नसतो, ध्यानात ठेवा. म्हणून बरेच लोक काही अर्थ काढतात आणि काही सांगतात, ध्यानात ठेवा. ज्याला माणसानं उचलली जीभ की टाळून लावली नाही पाहिजे. एखाद्या अभंगाचा, एखाद्या विषयाचा अर्थ नाही कळाला, त्याचा सखोल अभ्यास करावा. उचललं की निघाव म्हणून नाही, ध्यानात ठेवा. रावण आलं. रावण हा लोक म्हणतात राक्षस होता, मूर्ख आहे म्हणतात लोक राक्षस. त्याला राक्षस म्हणायच्या अगोदर आपली पात्रता पाहिली पाहिजे. हा, त्याचे 4 वेद पाठ होते. कोणाचे? रावणाचे. रावणाचे 4 वेद पाठ होते. आपला हरिपाठ पाठ होय ना. म्हणले ज्ञानदेव काय म्हणे रे? म्हणले मनपूरचा अभंगन चाल पटकन चहा ठेवले, चहा घेऊन मोकळे हो.
कोणावर टीका करायच्या अगोदर, कोणाची निंदा करण्याच्या अगोदर आपली पात्रता पाहिली पाहिजे. मोठे लोक मोठे असतात, मग ते राजकारणात असू द्या का परमार्थात असू द्या, आपली पात्रता पाहून आपण काय केली पाहिजे, टीका केली पाहिजे. आता स्वयंपाकवाल्यावर टीका करायची असेल तर आपल्याला किमान भाजीत मीठ टाकतात का तिखट टाकतात तेवढी अक्कल पाहिजे. तुम्हाला भाजीत काय टाकावं याचाच अक्कल नाही, आणि तुम्ही म्हणला महाराज जमली नाही भाजी आज, शांत बसान होईल नाही व्यवस्थित. अक्कल लागत असते, ध्यानात ठेवा. नाही तर मग काय अर्थ आहे महाराज, मनभर मसाला चव नाही कशाला, आहे का ना, काही अर्थ नाही. कुठल्याही गोष्टीला काय लागत असतो, बोला बोला बोला, अधिकार लागत असतो. अधिकार असल्याशिवाय माणसानं टीकाही करू नये आणि बोलू नये. अधिकार नसताना बोलणारे लोक हे निष्फळ असतात, बोलण्यात काही अर्थ नाही, समाज त्यांना किंमत देत नाही. ऐका, मग महाराज म्हणतात आपुले संसाठी करून ठेला. संसाठी म्हणजे काय, संसाठी या शब्दाचा अर्थ शब्दशास्त्रामध्ये असा येतो, संसाठी म्हणजे आदली बदली करणे. संसाठी म्हणजे काय करणे, आदली बदली करणे. आम्ही एकदा त्या देवाकडे गेलो कि मग आमचं काय होते, आदली बदली होते. आदली बदली होते म्हणजे एकच होते, काय, देव पहावयासी गेलो आणि मी नाही राहिलो, मग काय झालो, संसाठी करून ठेला. म्हणजे बदल होतो आणि मी त्यो होतो. काय होतो, म्हणजे देव पाहायला गेलो आणि देवच होतो. आपले संसाठी करून ठेला म्हणजे देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो. आणि मग मला बोला, एकदा देव झाल्यानंतर संसार कशाला बेजार करेल, बोला. झाला का नाही अभंगाचा अर्थ, मग करू का जय विठ्ठलाचा, झाला. आता चहाही तयार झाला पाठीमाग, आहे का नाही. पण चला बोलतो, ऐका, ध्यानात ठेवा. ऐका, फार गोड नियोजन आहे आपलं सर्वांचं. आदरणीय सर्जेराव दादा जहार यांच्यामुळं, दादामुळं मला या कीर्तनात, या आपल्या दिंडीत येण्याचा योग आला. माऊली असतील, मिस्त्री असतील, सगळीच गोड मंडळी आहे. सर्वांचं नाव आज घेत नाही, आता सगळीच गोड मंडळी आहे. तुम्ही सर्वांच्या उपस्थितीमुळे मी बऱ्याच वर्ष दिंडीत आलो आणि आजही येतो. मी सर्व मंडळी गोड आहेत. दादा बिमार पडल्यामुळे मला असं वाटलं दिंडी थोडी आता आमची कमी होती काय करणार. बाळू दादा असतील, घरचे मंडळी असतील, त्यांनी जीव ओतून त्या दिंडीची सेवा केली आणि त्याचा परिणाम आता सोहळा चांगला दिसायला लागला. आज दिंडीतला माईक यावेळी जरा विकोचा आला, आहे का नाही. माऊली जरा बरं झाला, आता छान वाटायला लागला, आहे का नाही. म्हणजे उत्तर परमार्थात प्रगती झाली पाहिजे. संसारात जशी संसारात प्रगती झाली पाहिजे, लोक म्हणतात उत्तर संसार चांगला झाला पाहिजे, तसा उत्तर परमार्थही चांगला झाला पाहिजे. दिवसांदिवस माणसाचं आयुष्य परमार्थाकडे गोड वाटलं पाहिजे, आहे का नाही. आता वय वाढलं की परमार्थ चांगला केला पाहिजे. आता मंदिरात जाऊ, मंदिराचे लाईट आणले पाहिजे चोरून, असं होऊ नये ना. म्हणजे काय झालं, मंदिरात काकडा म्हणाल, म्हातारा गेलं म्हणे हेच आणले काढून, काय बल्बच काढून आणले. उत्तर आयुष्य माणसाचं परमार्थात गेलं पाहिजे. आता माझं वय वाढायला लागलं, मी तो आलतो त्यावेळेस तरुण होतो, आता मी म्हातारा व्हायला लागलो, माझा मुलगा एवढा झाला, आहे का नाही. मग अंदाज करा, मी म्हातारा व्हायला लागलो का नाही, मग माझंही पुढचं आयुष्य आता पुढं कसं गेलं पाहिजे, परमार्थात गेलं पाहिजे, पिकलं पाहिजे. जीवन ध्यानात ठेवा, ऐका, पिकलं पाहिजे. आणि मला आनंद वाटायला लागला की दिंडी अतिशय सुंदर आहे. मी आल्यानंतर बाळासाहेब सगळ्यांनी विचारलं, सगळे म्हणले एवढी सोय की अशी सोयच नाही, खूप सेवा करतात घरची मंडळी, सगळीच मंडळी सेवा करतात. खरं सांगू का, ही दिंडी दादाची नाही, बाळासाहेबची नाही, कोणाची नाही, ही दिंडीच मुळात सगळ्याची आपली. आपली सगळ्या दिंडी. अरे मला कोणी विचारलं दिंडीचा मालक कोण आहे, ते सगळ्या सांगत असतो, सगळेच मालक आहे दिंडीचे. सगळेच मालक आहे आपण दिंडीचे, ध्यानात ठेवा. आणि आपण सगळे मालक असल्यामुळे दिंडी हे कुटुंब आहे. बाकीच्या दिंड्या आहेत, आपली दिंडी हे कुटुंब आहे. मला आनंद वाटतो, कुटुंबासारखी दिंडी आहे. घरी बसलो तरी असं वाटतं केव्हा जातो मी, या सगळ्या ध्यान येते मला. हे फार जिव्हाळ्याची माणसं येते. एक सांगू का तुम्हाला, सगळ्या सांगतो, आपल्या दिंडीतले जेवढे भजने आहेत ना, हे फार जिव्हाळ्याचे गोड लोक आहेत. हे इतके गोड आहेत म्हणून आपली दिंडी आज जेवढ्या सक्षमपणे चालते. दिंडी केवळ चांगल्या पंक्तीनं दिंडी चालत नाही, दिंडी केवळ कीर्तनकारांना दिंडी चालत नाही, दिंडीत भजने चांगले लागत असतात आणि ते भजने निष्ठावान वारकरी लागत असतात. हे सगळे निष्ठावान मंडळी आहेत म्हणून आपली दिंडी आज सक्षमपणे चालते. मी तुम्हाला सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. वेळ न गमवता आजच्या अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे मांडायचं. सर्व गोड मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. परमार्थ केल्यानंतर जीवन सुखरूप होतं, संसार काय होणार नाही, सगळं सुखरूप होतं, ध्यानात ठेवा. मग बसल्या बसल्या मला एक जण बोलला तिथं, म्हणजे महाराज जर सगळं सुखरूप होतं, जर सुख दुःख येत नाही माणसाला, तर मग आमच्या विनेकराला कुत्रं काऊन डसलं. परमार्थात येणाऱ्या लोकांना संकट येऊ नये ना. आकाचा पाय मोडला, पहिलं कुत्रं डसलं, पुन्हा 2-4 महिन्याला कुत्रं डसलं. आमची आपल्या वर सर्वांवर प्रेम करणारे आदरणीय अनिल भाऊ येता त्यांचा अपघात झाला.
हे सगळं घडलं का? हा प्रारब्ध भोग आहे. हा काय आहे? हा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि परिणाम हरी कृपे त्याचा नाश झाला. पुत्र डसून आपण मरणारच होतो, पण मेलो नाही, विना घेऊन उभे. हा त्या नाश झाला. कशाचा? ऐका, मी थोडं वाईट वाटून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. इतका जबरदस्त अपघात झाला अनिल भाऊचा. त्या गाडीनं 5 ते 7 पलट्या मारल्या. किती मारल्या बरं? गाडी कोणती होती? आल्टो होती का? हा, फॉर्च्युनर होती. आल्टो असती तर काहीच राहिलं नसतं. 5 ते 7 पलट्या मारल्यानंतर सुद्धा त्यांना काहीच झालं नाही. मी आता भेटून आलो येता येता ते. मग ही कृपा कोणाची? भोग हा भोगावाच लागतो, ध्यानात ठेवा. हे चुकून असं वाटू देऊ नका की परमार्थ केला, हरिपाठ केला म्हणजे भोग संपतो. नाही, भोग नाही संपत. भोगाचा दुर्धर जर योग आहे तो संपतो. मी जर मोटरसायकलून पडून जर मरणार असेल, पण जर कीर्तनाला चाललो असेल तर पडणार मोटरसायकलून. हा भोग आहे, फक्त मरणार नाही. हात मोडल, पाय मोडल, याला काय म्हणायचं? हरी कृपे त्याचा नाश झाला. पुत्र डसणं हा भोग होता. तुम्हाला ते डसणारच होतं ते. कारण ते काय? हा, भोग हा चुकवता येत नाही, ध्यानात ठेवा. भोग प्रभू रामचंद्राला चुकला आणि त्याला वनवासात जावं लागलं. सीतेला वनवासात जावं लागलं. देवाची बायको होती सीता, ही देवाची बायको होती. दशरथ राजा हा देवाचा बाप होता, त्याला चुकलं नाही. आपला खुळखुळा वाजवता कुठं? आपण का जवाई? काय नाही, आपण भक्त आहे, भक्त. त्यामुळं आपण भोग हा संपवू शकत नाही. मग त्याचा अंश भोगाचा, दुःखाचा हा चिंतनानं, या वारीनं संपतो. म्हणून ही वारी आपण करतो. तुम्ही गेल्या 21 दिवसापासून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा हा सोहळा समर्थपणे आळंदी ते पंढरपूर पर्यंत घेऊन आला. तुम्ही साक्षात ज्ञानोबराय, तुम्हीच माऊली. हा, तुमच्या रूपानं ज्ञानोबरायन दिंडी आणली. ज्ञानोबरायचा संकल्प आहे काय? माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढे. ज्ञानोबराय म्हणतात, माझी इच्छा आहे काय? पंढरपुराला आळंदी ते मी गुढी, हा पताका, ही संप्रदाय, हे ध्वज तिथपर्यंत घेऊन जाईल. आणि ज्ञानोबरायचं स्वप्न, ज्ञानोबरायचा अधिकार, ज्ञानोबरायचं कार्य तुम्ही सगळ्यांनी चालू केलं. म्हणून तुम्ही सगळे ज्ञानोबराय तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतात. आणि ते ज्ञानोबराय अभंगात प्रतिज्ञा करतात. काय करतात? ही प्रतिज्ञा या अभंगामध्ये काय? महाराज म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन. प्रतिज्ञा करतात. पण पहिला प्रश्न असा येतो की प्रतिज्ञा पूर्ण केल्यानंतर होते का? तर शास्त्र असं सांगतं, सामान्य माणसाच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. तुम्ही काय कमी प्रतिज्ञा करता का घरी गेल्या गेल्या? हा, घरात संसारात जर कधी मध्ये भांडणं झाले नवराजी बायकोचे, की बायको म्हणते पुन्हा तोंड पाहणार नाही तुमचं. काय पाहणार नाही? हे काय? हे प्रतिज्ञा आहे. मग नवरा म्हणतो तू काय पाहणार नाही, मी सुद्धा तो तोंड पाहणार नाही. हा, अजिबात तोंड पाहायची इच्छा नाही मला ते. राग रागा नवरा शेतात जातो, नवरा बाबळीच्या झाडाखाली बसतो, अजिबात तिला बोलायचं नाही. मित्र म्हणतो ऐक रे ऐक रे, नाही नाही म्हणले आता संबंध नाही, तुटला संबंध. मित्र बाबळीखाली समजून सांगतो, जाऊ दे, होत असते संसारी भांडण होत असतात. नाही नाही म्हणले आता जमणारच नाही, तोंड पाहायची इच्छा नाही. आणि ती बाई टोपल्यात भाकर घेते आणि शेतात येते, टोपलं घेऊन त्याच्या जवळून पलीकडच्या धुऱ्यावर जाते. धुरा कळतो ना, धुऱ्यावर जाऊन टोपलं ठेवते. ते मित्राला म्हणतो पाय ना, पाय ना तिच्याकडे, पाय ना. मित्र म्हणतो काय पाहायचं? पाय ना म्हणली का भाकर काय म्हणून? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं का? अहो मला सांगा, कुठली प्रतिज्ञा पूर्ण होती संसाराची? अजिबात होत नाही, ध्यानात ठेवा. संसारातल्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. जाऊ द्या, मी तुमचं सामान्याचं बोलत नाही, मोठ्या माणसाचं सांगतो. राजा रावणाकडे काय कमी होती सांगा? काही कमी नव्हतं. राजा रावणाकडे शक्ती होती, राजा रावणाकडे सामर्थ्य होतं, राजा रावणाकडे बळ होतं, राजा रावणाकडं काय होतं? अजून भक्ती होती. काही कमी नव्हतं राजा रावणाकडं. काय कमी होतं महाराज? अहो इतकी संपत्ती होती सप्त कांचनाची. 7 कोटी नसते याची होती घर. कशाची? सोन्याची. तांब्याची मापूच नका आता, ते उद्या गिद्या मापू कधी तरी आपण. अख्खं गाव सोन्याचं ज्या माणसाचं होतं त्यानं ही प्रतिज्ञा केल्या होत्या. कोण?
रावणानं काय 3 प्रतिज्ञा केल्या रावणानं. रावण म्हणला अख्खं गाव सोन्याचं आहे, पठ्याचं सोनं चांगलंय म्हणले. मग फक्त सोन्यात एकच अडचण आहे, काय सोन्याला जर सुगंध आला असता तर मजा आली असती काय ह्याची सोन्याची, आहे का नाही. मग रावणानं शपथ घेतली, प्रतिज्ञा केली की रावणाला मी काय या सोन्याला काय आणणार, सुगंध आणणार. सोन्याला सुगंध नाही ध्यानात ठेवा. खोटं वाटत असेल तर मग जोड आणून द्या, मी दाखवून देतो तुम्हाला सुगंध नाही म्हणून. सोन्याला काय नाही. रावण म्हणला पहिली प्रतिज्ञा सोन्याला काय आणेल, सुगंध आणेल. दुसरी प्रतिज्ञा हा सगळा समुद्र खारा म्हणल्या, आता गोडच करतो म्हणले. 2 प्रतिज्ञा. आणि तिसरी प्रतिज्ञा हे सगळं आभाळे म्हणले, स्वर्ग वर म्हणले, शिडी लावतो म्हणले. आणि लंकेतले अकोला निकळक चेन बदनापूर परिसर सगळाच शिडी वर पाठवतो. कुठं स्वर्गात शिडी लावतो म्हणले. 3 प्रतिज्ञा केल्या, एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली. कोणाची, रावणाची. देवानं प्रतिज्ञा केली होती अर्जुना मी शस्त्र हातात धरणार नाही, पण त्या कुरुक्षेत्रामध्ये देवाला सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागले. देवाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. रावणाकडे एवढी सत्ता संपत्ती होती, रावणाची ही सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. रावण हा कोणत्या गावचा राजा होता, लंकेचा. लंकेचा राजा होता. आणि राजा कशाला म्हणतात, राजा हा तरुण असतो. काय असतो, तरुण असतो. राजा हा श्रीमंत असतो. राजा हा बलवान असतो. अजून राजा हा सत्ताधीश असतो. हे राजामध्ये गुण असतात सगळे. रावणाकडे सगळे गुण होते, पण तरीही सुद्धा त्याच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. कुठल्या राजात सांगा लागलो दादा, लंकेच्या राजाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. पण अलंका नावाचं एक गाव आहे, ते तीर्थक्षेत्र आहे. पण त्या अलंका नावाच्या गावाच्या प्रतिज्ञा आज मी पूर्ण करणार आहे. माऊली म्हणतात माझ्या मी त्या प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे, मी त्या प्रतिज्ञा सांगणार आहे. अलंका क्षेत्राचा सुद्धा एक राजा आहे, त्या राजाचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबा हे कुठले राजे आहेत, अलंकापुरीचे राजे आहेत. मग राजाकडे काही लक्षणं सांगितले मी. मग अलंका या तीर्थक्षेत्राचा जो राजा आहे तो कसा आहे, पहिलं तरुण आहे का, राजा कसा लागतो. मग राजा तरुण आहे का आमचा, नाही. अहो फक्त वय किती हे 20-21 16 कोणाचं, ज्ञानोबा राहायचं. चला राजाचे लक्षण, प्रतिज्ञा राजा चांगला लागेल ना, समृद्ध. बर दुसरे काय सांगितलं मी लक्षण राजाचं, बोला तो श्रीमंत असला पाहिजे. रावणाचे गाव सोन्याचं, आमचा राजा श्रीमंत आहे का, आहे ना. जयाचे द्वारे ज्ञानोबराय राजे. पहिलं राजाचं लक्षण, राजा हा तरुण असला पाहिजे. ज्ञानोबराय तरुण आहे. श्रीमंत, किती श्रीमंत आहे ज्ञानोबराय, हा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. कशाचा पिंपळ आहे, मग ज्ञानोबराय कसे आहेत, श्रीमंत आहे. तुम्ही म्हणता सोन्याचा कशाचा, ते पुन्हा कधीतरी सांगितलं. ज्ञानोबरायच्या दारचा पिंपळ सोन्याचा आहे, म्हणजे आमचा राजा श्रीमंत आहे, तरुण आहे. तिसरं लक्षण बलवान, लेकरू हुशार आहे. हा कसं, राजा हा बलवान असला पाहिजे. नाही राजा जर बलवान नसला तर कोणी युद्ध करण राजाला हरवल. राजा बलवान असला पाहिजे, हा तेव्हा त्याचा प्रभाव पडतो. हा बलवान असला पाहिजे राजा. मग आमच्या राजात बळ आहे का, सांगा ना, बळ काय आहे. हा मी सांगतो, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अहो आमच्या राजात असं बळ आहे,
इथं माणसं बोला ना विठ्ठल विठ्ठल म्हणा ना. म्हणलं म्हणा विठ्ठल विठ्ठल, वाजवा टाळ्या. ते म्हणले जाय नाही वाजवत. रेड्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणून घेतलं. कोण? आमच्या राजानं. अंगी ऐसे बळ रेडा बोले. अरे इतकी बळ आहे, एवढी सामर्थ्य ताकद आहे की रेड्यानं वेद बोलावा. रेडा बोलला रेडा. सर्कसचे सगळे प्राणी पाहिले असेल तुम्ही, आहे का नाही? रेडे पाहिले का? रेडे 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 नाही कळले का? हाल्या सर्कशीत हाले पाहिले का तुम्ही? पाहिले? सर्कशीत वाघ आहेत, हत्ती आहेत, सगळे प्राणी आहेत. फक्त एकच प्राणी नाही. कोणता? रेडा नाही ध्यानात ठेवा. का नाही? सगळ्या प्राण्याला शिकवता येत. वाघाला शिकवल्या जातं, सिंहाला शिकवल्या जातं, वानराला शिकवल्या जातं, त्याला उडबशा करावं लागतात, सगळं केल्या जातं. एकच निर्बुद्ध प्राणी, त्याचं नाव आहे रेडा. महाराज सगळ्याला शिकवल्यात, रेड्याला शिकवल्यात नाही. पण रेड्याच्या बुद्धीचे असणारा हा समाज जरी असला किंवा रेडा जरी असला तर त्याला ही समृद्ध करण्याची ताकद जर कोण हात असेल तर आमच्या राजात आहे, ज्ञानोबा रायामध्ये आहे. म्हणून त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकतात. पुढे ऐका काय राहिलं अजून? एक राहिलं. सत्ता आहे का ज्ञानोबा रायाकडं? रावणाकडे सत्ता होती. रावण हा सत्ताधीश होता. रावणानं 33 कोटी देव कोंडली होती. सगळे देव ताब्यात होते. कोणाच्या? रावणाच्या. रावणाच्या घरी गणपती गाड ओळायला होता. कोण? गणपती गाड ओळायला होता. गाड खंडोबा दाढी करायला होता. कोणाच्या घरी? मी नाही म्हणत, ग्रंथात ये, माझ्याकडे रागा पाहू नका. हे सगळे देव त्यांना कामाला लावले होते. म्हणजे सत्ता सत्ता आहे म्हणूनच लावले का नाही? मग ज्ञानोबराकडे काय सत्ता आहे? काय का? उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी. अहो ध्वज तिन्ही लोकांवर तोच उभारू शकतो ज्याच्या हातात सत्ता आहे. म्हणून ज्ञानोबराय राजे आणि ते ज्ञानोबराय म्हणतात मी काय करील. त्या ज्ञानोबरायची प्रतिज्ञा आहे. ते ज्ञानोबराय म्हणतात मी काय करील, तो मी हा संसार सुखाचा करील. अभंगाचं पहिलं पहिली सांगितली प्रतिज्ञा आणि आता सांगतो संसार. आणि थांबतो. ज्ञानोबराय म्हणतात मी तो संसार सुखाचा करीन. मग मी पहिलं सांगितलं प्रतिज्ञा कोणाच्याही पूर्ण होत नाही. ज्याचं सामर्थ्य असतं त्याच्या प्रतिज्ञा पूर्ण होतात. मग संत जगाच्या पाठीवर असे देवाच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, पण संतांच्या प्रतिज्ञा पूर्ण होतात. ते ज्ञानोबराय काय करू शकत नाही. करेल ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. बीज शुद्ध आहे त्यामुळे ते करू शकतात. काय? प्रतिज्ञा पूर्ण करू शकतात. संतांनी प्रतिज्ञा पूर्ण केल्या. काय नाही केलं संतांनी मला सांगा बरं. पटपट दोन दोन शब्दात बोलतो. मला सांगा. नोय हा सामान्य महिमा संताचा. सामान्य कार्य आहे का? नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. मूर्तीनं बैरवान हातातला नैवेद्य खावा. कोणाच्या हातचा? नामदेवरायाच्या हातचा.
सामान्य ताकद आहे का? अजिबात सामान्य ताकद नाही. अहो भीतीवर बसावं आणि भीत चालवावी. चालवली कीर्तन ध्यान देऊन ऐका. पंढरपुरात हे तुम्ही बरं का ध्यानात ठेवा. पंढरपुरात कीर्तनकारानं काही बोलू नये, अभंगाचं चिंतन मांडलं पाहिजे. नाही तर मला बोलायसारखं बरंच आहे तुम्हाला, पण काय बोलू काय? हे तीर्थक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्रावर काहीही बोलू नये. नेमकं म्हणणं काय साधूचं ना अभंगाचं ते मांडलं पाहिजे. इथं काय विनोद करायचं कीर्तन होत नसतं, ध्यानात ठेवा. हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्रावर घरी केलेले आज्ञा सज्ञात पाप मिटवासाठी आपण येतो. मग इथे येऊन नवीन पाप करायचे नाही. ऐका ऐका काय प्रमाण दिलं. अहो त्या भीतीवर बसून चालवण्याची ताकद त्यांच्यात आहे, म्हणून त्यांच्याच फक्त प्रतिज्ञा काय होतात? साधूच्याच प्रतिज्ञा, बाकी कोणाच्या होत नाहीत. माऊली ध्यानात ठेवा. जरी दगडा सहित वया तारी येल्या देशाला. अहो त्या वया पाण्यात फेकून दिल्यानंतर त्या पाण्यातल्या वया कोरड्या राहतात. हे सामर्थ्य फक्त साधूच हे, म्हणूनच त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण होतात. सामान्य लोकांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत. सगळेच प्रतिज्ञा करत असतात. तुम्ही प्रतिज्ञा कराल की देवा मी पुढच्या वर्षी अमुक करलं आणि तमुक करेल, त्या पूर्ण होतील याची गॅरंटी नाही. का? कारण आपण कोण आहोत? आणि ज्याच्या पूर्ण होतील समजून घ्यायचं तो तुकोबरायच्या ज्ञानोबरायच्या वाटेनं चालला. सगळ्याच प्रतिज्ञा करतात, आहे का नाही? माझ्या बायकोनं आज प्रतिज्ञा केली. आता काय प्रतिज्ञा केली सांगू का? मी तुम्हाला सांगतो दादा. गुरुजी आलेले सोबत माझ्या प्रतिज्ञा केली माऊलीनं. मग घरच्या मंडळीनं म्हणले मी आता दररोज सकाळी उठून तुमच्या पाया पडणार आहे. मला कशाला रिकाम्या प्रतिज्ञा करते, जाऊ दे ना, मी खुश आहे तुझ्यावर, मी नाराज नाही, काय नाही. नाही नाही म्हणले, सोपी प्रतिज्ञा आहे ना. म्हणले तुम्ही दररोज जेव्हा दर्शन घेता, मला नेम आहे माझा दररोजचा, मी सकाळी उठल्यानंतर सगळ्या मंदिराचं दर्शन घेतो गावातल्या, तोपर्यंत काही काम करत. दररोजचा नियम आहे माझा. पाणी असू द्या पाऊस असू द्या दर्शन घेतो म्हणजे घेतो मी. आपण महाराज आपण साधू, आपण जर संप्रदायात असेल तर आपण नियम केला पाहिजे. माणूस नियमानं मोठा होतो, ध्यानात ठेवा. कीर्तनकारी म्हणून मोठा होत नसतो, जीवनात नियम असले पाहिजे. चला ऐका. तिला असं वाटलं तुम्ही एवढा नियम करता, मी एक प्रतिज्ञा करते नियम करते. म्हणले तुमच्या पायात पडते. म्हणलं नको प्रतिज्ञा करू अशा रिकाम्या. नाही म्हणले करते. आता काय होते काय मला माहित नाही, पण जर आता पंढरपुरात प्रतिज्ञा केली तर ज्ञानोबरायच्या भूमीत प्रतिज्ञा, ज्ञानोबराय सोबत हे ना. आता यदा का जातीत ज्ञानोबरायचा आशीर्वाद भेटल, तिला पांडुरंगाचा आशीर्वाद भेटल. म्हणजे तिनं माझ्या पाया पडावं असं माझं म्हणणं नाही. मी काही पाया पडायचं हे नाही की माझ्या पायात पडलं पाहिजे, पण मला आवडत नाही त्या गोष्टी. आता चांगली गोष्ट आहे, तिची प्रतिज्ञा आहे बेचारीची, आयुष्यभर दररोज पाया पडेल. आता तिच्या प्रतिज्ञेचं फळ देव किती देतो, तिला देव कोरक चालवतो काय माहित. पण तिनं ही प्रतिज्ञा केली, पण मला काही खरं वाटत का वाटत नाही. कारण सामान्य माणसाच्या प्रतिज्ञा पूर्ण होत. मी विनोद नाही करायला लागलो दादा, हे खरंच आहे. आता येतात आता गाडीत ते पण रबर झाले म्हणे मी आज प्रतिज्ञा करते. म्हणलं मग आता पडणार का? म्हणले नाही, चंद्रभागेत सकाळी स्नान करील आणि तिथून सुरू करील. म्हणजे आता जर चंद्रभागेत स्नान करून चालू करणार असेल तर मग होऊ शकतात प्रतिज्ञा पूर्ण. अक्का पाठीमाग पाहत असतील, म्हणले ताई खरंच म्हणले होत्या का? अक्का खरंच म्हणली ती. चला ऐका 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 ऐका. प्रतिज्ञा कोणाच्याही पूर्ण होत नाही. ऐका, आपण सामान्य माणसं आहे, पण आपल्या प्रतिज्ञा जर पूर्ण करायच्या असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही ज्ञानोबराय सोबत चाला. तुम्ही वारीत या वारकरी, तुमच्या प्रतिज्ञा पूर्ण होतील, काळजी करू नका. मग करा प्रतिज्ञा, प्रतिज्ञा पूर्ण होतात. प्रतिज्ञा करायचं मग कीर्तनकार व्हायचं, ज्ञानोबरायच्या सहवासात यायचं, मग प्रतिज्ञा पूर्ण करायच्या. देवाच्या सहवासात आले की प्रतिज्ञा पूर्ण होतात. चला देतो उदाहरण, अभंगाच्या बाजूला म्हणून देतो. त्या अभिमन्यूला मारल्यानंतर वाक्य ऐका, सगळ्यासाठी माणसाच्याही प्रतिज्ञा पूर्ण होतात.
अभिमन्यूला मारल्यानंतर पांडवांना राग आला, अर्जुनाला राग आला की अरे रणांगणामध्ये मृत्युमुखी पडलेला माझा मुलगा मेला, त्याचं मला दुःख नाही, सर्वांनी वार केले याचं मला दुःख नाही, पण मेल्यानंतर त्या मुर्द्याला लात माराव का? मेल्यानंतर वैर विसरत असतात, म्हणून ध्यानात ठेवा, कोणी आपला वैरी जरी मेला ना तर आपण तिथं गेलं पाहिजे. आपल्या मराठीत एक म्हणे, मरणाद्वारी आणि तोरणाद्वारी वैर सोडलं पाहिजे. कोणाच लेकी बाळीत लग्न असं नाही पटत आपलं न असू द्या काही नाही, पण तरी अक्षरा फेकायला जा. तुमचा वैरी का असे ना, पण मेला ना वैर संपलं. राग आला अर्जुनाला, अरे वैर संपलं, मेलेल्या मुलाला लात मारली कोण? जयेंद्रथानं. प्रतिज्ञा केली कोण? अर्जुनानं. उद्याचा सूर्य मावळायच्या आत जयेंद्रथाचा वध करील, आणि जर नाही झाला वध तो स्वतः अग्नीत उडी मारून आत्महत्या करेल. कोण केली प्रतिज्ञा? अर्जुनानं. प्रतिज्ञा पूर्ण होतात, फक्त देवाची आणि साधूची काय लागत असते? आशीर्वाद लागत असतो. दुपार झालं, सगळ्या कौरवांनी दुर्योधनानं सांगितलं आज जयेंद्र दिसू द्यायचा नाही. जयेंद्रच लपवला आपण की आजच युद्ध जिंकलो. अर्जुन मेल्यावर काय राहिलं खाली? हा, भगवंताला प्रश्न पडला, प्रतिज्ञा यानं केली, आता करावं तर काय करावं? 4 वाजले, 4 वाजे लोक जयेंद्र येऊच दिला नाही. कुठं? समोर रणांगणात. आता रणांगणात चालणार युद्ध कुठं करतात? रणांगणात. देवाला कळालं, म्हणले आता अर्जुन लाल जर डोळे झाले, पांडव घाबरले, म्हणले आता काही खरं नाही, म्हणले बाकीचे 4 भाऊ, आपला भाऊ मरतो म्हणले, आता यानं कशाला करावं प्रतिज्ञा म्हणले अशी. पण देवाला प्रश्न पडला, हा म्हणले माझा भक्त आहे, आणि हा जर मेला तर याची माझा फायदा काय? देवाने विचार केला, आणि 4 वाजता देवानं आपलं सुदर्शन काढून त्या सूर्याला आडवं लावलं. जसं सुदर्शन आडवं लावलं तसं अंधार पडला. अंधार पडल्यानंतर सगळे कौरव म्हणले चला चला चला, अंधार झाला म्हणले, आता अर्जुनाला काय करणं? मर नाही म्हणले, चला रचा म्हणले. काय लाकडाची काय म्हणतात तुमच्याकडे? सरण रचलं. अर्जुनाने सांगितलं, म्हणले देवा माझ्याकडून प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, आता मरण हेच उपाय. त्या सरणाला 2 प्रदक्षिणा घातली, सरण पेटवलं, म्हणले देवा आता 1 प्रदक्षिणा घालतो उडी मारतो. जयेंद्र म्हणला मरणाद्वारी, मरायचा संपलं ना, आता मरा लागला ना तो, अंधार पडला ना, आता मरणार आहे. आता वैर संपलं, म्हणले मरतो कसा एकदा माझ्या तर पाहायला जाऊ. कोण? दुर्योधन म्हणला कशाला लपा लागला? म्हणले झालं सगळं, संध्याकाळ झाली, आता का दिवस निघणार आहे, आता ते मरत. चला म्हणले सगळे आणि सगळे आले. जयेंद्र सगळ्यात पुढे, म्हणले कसा मरतो पाव, कसा मरतो पाव. जयेंद्र पुढे आला, आणि जयेंद्र पुढे आल्यानंतर बाबानं पांडुरंगानं घेतलं काढून काय सुदर्शन, आणि उडी मारणार तेवढ्यात अर्जुनाला भगवंत म्हणतात, अर्जुना काय हा सूर्य आणि हा जयेंद्र, चला हा ना आता म्हणले. आणि मग जयेंद्रत मारला, दृष्टांत संपला. प्रतिज्ञा पूर्ण झाली का राहिली? बोला. मग एवढे कोण विचार करतोय माझ्या बायकोची प्रतिज्ञा पूर्ण होईल, तितक्या पुरती हो म्हणा, तेवढंच मला आनंद होईल. नका टाळ्या वाजत नसतात. बायकून म्हणजे माझ्या बायकोची प्रतिज्ञा म्हणून तुम्ही टाळ्या वाजवा, इतकी बायकोही मोठी नाही, मी मोठा नाही, देवासाठी टाळ्या वाजवा. विनोद होता म्हणून सांगितलं. चला ऐका. म्हणून सामान्य तुमच्या माझ्या सुद्धा प्रतिज्ञा काय होतात? बोला. तुम्हाला कीर्तन कळायला लागलं ना का फक्त ऐकायला लागले? चला ऐका. मग म्हणून ज्ञानोबरायची प्रतिज्ञा पूर्ण होती, पण प्रतिज्ञा सोपी नाही ज्ञानोबरायची. ज्ञानोबराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करेन. संसार हा सुखाचा होत नाही का? तर संसार दुःख मूळ चहुकड इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुने, पाठी लागली ओढाळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. संसाराचं मूळ दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. चला पटपट ऐका. संसार आता संसार दुःख देतो. संसार कशाला म्हणतात पहिले ऐका. उपजे ते नासे, नासे ते पुनरपि, याचं नाव संसार. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्म पुन्हा मरण, याचं नाव काय आहे?
संसार आहे. बरं हा संसार दुःख कुठं देतो ऐका, पटपट सांगतो, प्रमाण देत नाही आता, वेळ झाली. तुम्ही गर्भात आले तिथून दुःख सुरू झालं. महाराज म्हणतात काय सांगू गर्भाची यातना, बस मज भोगिता नारायणा. म्हणजे याचा अर्थ माऊली गर्भातून दुःख सुरू झालं, गर्भात आले तिथेही दुःख. मग बाहेर येताना आहे का प्रमाण, बाहेर येताना सुद्धा मान अटकली. चला ऐका, बाहेर येताना दुःख. बर जन्माला आल्यावर सुख आहे का दुःख आहे तुम्हाला बोला. बाहेर आल्यावर का सुखी काय तुम्ही, नाही जे सुखी आलं तर करा हातवर सांगा मी सुखी म्हणून. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. प्रत्येक दुःखी, प्रत्येकाच्या जीवनात काही काही दुःख आहे. कोणाला मुलाचं दुःख, कोणाला लिवायचं दुःख, कोणाला जवळचं दुःख, कोणाला सोनाचं दुःख, कोणाला पुरीचं दुःख, कोणाला कीर्तनाचं दुःख, कोणाला आता कीर्तनाचं काय काय दुःख झालं म्हणले यानं उरकावून जेऊ द्यावं. आता तिथं कोण सुखी मला सांगा ना, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे का नाही. बरा होता म्हणले आला नाही, आता लय लांब लागला, हे सुद्धा काय आहे. इथं कोण सुखी आहे का नाही. घरी बसलेली दुःखी आहे म्हणले बाबा काय मजा असेल पंढरपूरला, इथं आलेली दुःखी म्हणले बाबा इथं तर काहीच मिळणार नाही, पाण्यात कुठं झोपा. म्हणजे घरचेही दुःखी इथल्याची, इथं कोणी सुखी नाही. ध्यानात ठेवा. ऐका ऐका, हा संसार आहे. हा संसार तुम्ही कितीही करा इथं सुख भेटत नाही. चला सोपं सांगतो पुन्हा, पैसा कमवताना सुख आहे का दुःख आहे. बोला बोला पटपट. सुखी, पैसा कमवताना सुखी का. हा किती बेजारी आहे, किती पोर आहे, स्वयंपाक करावा लागतो. हा मीठ कमी पडलं पोरं धावडू करता का नाही, मीठ आणा, कांदा आणा, अमुक आणा, टमुक आणा. किती सोपं आहे का ते पैसे काढणं. हा सोपं नाही. पैसा कमवताना हे दुःख. बर मग पैसा जवळ आल्यावर सुख आहे का. हा हा सांभाळताना नाही दुःख, की पैसा खिशात आहे बुवा. हा गो पुत्त केली माय, पंढरपूरला आले माय, पण लोक म्हणतात ले चोरे, कोणी कापणार तर नाही. पैसा कमवताना दुःख, पैसा सांभाळतानाही. पैसा सांभाळणं सोबत थोडी. बर पैसा खर्चताना सुख आहे का. हा 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 पैसा जा लागला की माणसाला अर नको 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 नको, चहा के प्यायला गेली कुठे हॉटेल, जर सगळे 4-5 जण शिल्लक आले अर आता तर अवघडची तो घालत नेलता इथं वाढले. म्हणजे पैसे देतानाही दुःख, पैसे कमवतानाही दुःख, आणि पैसे सांभाळतानाही. याचं नाव संसार आहे. संसार चौहूकडून कसा आहे, कारण संसाराचा स्वभाव आहे काय देणं बोला, दुःख देणं. इथं कोणालाही सुख नाही, ध्यानात ठेवा. कोणाला तुम्हाला वाटते महाराज लोकायला बरं आहे, महाराजाला वाटते तुमचं बरं आहे, तुम्हाला वाटते साहेब लोकांचं बरं आहे. अहो इथं सर्वोच्च पदाला बसलेला या देशाचा राजा, त्याचं भाषण ऐकलं एक दिवस मी. कोणाचं, नरेंद्र मोदी साहेबाचं. ते म्हणले मित्रो और मेरे प्यारे भाई और बहनों, मैं सिर्फ 2 घंटे सोता हूँ. अरे झोपणं बाबा 8 घंटे, आम्ही कुठं काय म्हणू लागलो. पण तोही बाबा म्हणतो मी 2 घंटे झोपतो, तो सुद्धा बेजार आहे. बाकीचे खुळखुळे वाजवता का झालं त्या सोडून. इथं सगळे लोक दुःखी आहे का, कारण ज्या संसारात आपण आलो त्या संसाराचा स्वभाव आहे काय, आणि स्वभाव दुःख देणं आहे. तुम्हाला कळलं नाही, दृष्टांत देतो तो भजन करा. विठ्ठल आपण ज्या लोकांकडे जातो ते संसारिक आहे, ते सुख देतील का आपल्याला. ते म्हणले नाही नाही म्हणले पुढच्याकडे देत नाही देत नाही देत नाही. काय झालं, या काल बिमारी झाली. कशाची, त्याला बिमारी अशी झाली, त्याला डोळ्याची बिमारी झाली. त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसू लागले. कोणाला, पेशंटला. त्या एका माणसात 2 माणसं दिसू लागले. ते असं पाहा लागला 2 माणसं. माऊली एकदा त्याला भेटायला गेले. त्याला एका माऊलीची 2 माऊली म्हणले माऊली तुम्ही दोघं कसे काय आले, 2 माऊली. अरे ते म्हणले मी एकटाच आलो. मग कळालं त्याला काय. ते म्हणे मला सगळ्या गोष्टी 2-2 दिसतात. म्हणले मग एक काम कर, संभाजीनगरला डॉक्टरकडे जाय खांद्या. तिथं डोळ्या डॉक्टरकडे गेला. आत गेल्यानंतर डॉक्टर साहेब सांग, डॉक्टर साहेब मी बिमार पडलो. म्हणले बिमारी, म्हणले काय बिमारी आहे सांग. म्हणले मला एक माणसाचे 2-2 दिसतात. किती दिसतात. डॉक्टर म्हणले असं समोर उभा आहे. समोर उभा आल्यानंतर डॉक्टर म्हणले किती दिसतात. म्हणले 2-2 दिसला डॉक्टर, तुम्ही 2 डॉक्टर दिसा लागले. मग डॉक्टर म्हणले मग तू मी जर 2 दिसा लागले तर तू तपासायला तुम्ही किती जण आले. म्हणले मी एकटा. पण तुम्ही 3 कशाला आले. म्हणले मग तपासायला. अरे तू बिमार एकटाचे ना, मग 3 जण कशाला उभे राहिले. मी कोणाला सांगत तू बरं राहायचं. पेशंट 3 जण कशाला उभं राहायला लागले. तुम्हाला नाही कळलं अजून.
काय त्याला 2 दिवस होते, डॉक्टर त्याच्यापेक्षा जास्त बिमार होते, त्याला 3 दिवस होते. आता मला सांगा याच्याकडे जाऊन सुख भेटणार आहे का? तर संसाराचा स्वभाव काय आहे? दुःख. चला नाही कळलं, पुन्हा एक दृष्टांत देतो, देऊ ना. चला ऐका, काय झालं? रेल्वे स्टेशन कुठे तुमच्या इथं? बदनापूरला आहे का नाही? तिथं गाडी थांबते. सकाळी एकाला तिकडं मुंबईला जायचं होतं, नवरा बायकोला. ते अकोला निकळच होतं. दृष्टांत ऐका बरं. स्वभाव बदलत नाही माणसाचा, संसारात स्वभाव दुःख देणे. मग ते माऊलीकडे गेलं, म्हणले माऊली तुमच्या मोटरसायकलवर नेऊन सोडा ना मला कुठपर्यंत? रेल्वे स्टेशन. माऊली म्हणले अरे काय गड्या, मला ध्यान नाही, रात्री शेतातून आलो गाडी पंक्चर आहे. म्हणजे एक काम कर ना. म्हणले काय? म्हणले आमच्यात मामू आहे शेजारी. म्हणले मग? अरे म्हणले त्याचा घोडी गाडी रथ आपला ते घोडा नसतो का, घोडा गाडी, ती घोडागाडी नेऊन सोडतो म्हणले तुला. मग त्या आमजेत मामूला उठलं. म्हणले मामू उठो. सकाळी ते आमजेत मामू डोळे चोळत उठला. म्हणले काय होतं? म्हणले पटकन तुमचा ते घोडा झुपा म्हणले आणि मला कुठं नेऊन सोडा. 50 रुपये घेईल. म्हणले 50 घ्या, फक्त मला काय करा, रेल्वे स्टेशनला नेऊन सोडा. मामून आपले डोळे चोळत घोडं सोडलं. घोडं झुपलं कशाला? रथ आलं आणि हळ केलं, निघलं रथ. घोडं ते कुठं, तो टांगा, हा ते निघलं. 1 किलोमीटर टांगा गेला आणि टांगा गेलं, घोडं थांबलं. माऊली घोडं चालच ना पुढं. मामून पाहिलं, मामू खाली उतरले, घोड्या पुढे आले आणि नाचा लागले. कोण? नाचा लागले. पुन्हा आले, गाडीत बसले, घोडं पुन्हा सुरू झालं. पुन्हा अर्धा किलोमीटर घोडं गेलं, पुन्हा घोडं थांबलं. मामू पुन्हा उतरले, पुन्हा नाचा लागले. ते टांग्यात बसले. म्हणले मामू क्या कर रहे हो? म्हणले जाएगी ना, छूट जाएगी ना ट्रेन. हा म्हणले हे काय येड्यावानी, म्हणले इथं नाचा लागले, माझं लग्न आहे का? म्हणले माझं लग्न आहे का काय? म्हणले काहून नाचा लागले? म्हणले ऐका हो, म्हणले तुम्ही डोकं खाल्लं. म्हणले मी झोपत होतो राजा, भस्कन उठवलं. म्हणले मला सुचलं नाही. म्हणले झालं काय? काय झालं? म्हणले झालं काय? म्हणले अरे माझं 2 घोडे आहेत. म्हणले 2 घोडे म्हणजे एक वरातीच आहे म्हणले आणि एक टांग्याचं आहे. त्या झोपायच्या दोंदीत म्हणले मी ते वरातीचं घोडं झोपलं. नाही कळलं का तुम्हाला? आणि त्या वरातीच्या घोड्याचा स्वभाव आहे, त्याला नाचल्याशिवाय ते पुढे चालत. तुला पोचवतो म्हणले गाड्या, पण असं नाचूच पोचव नाही. हा घोड्याचा काय? हा घोड्याचा स्वभाव आहे. तसा संसाराचा स्वभाव आहे. काय? बोला काय? दुःख. संसार हा दुःखच देणार. तुम्ही पैसे कमवा, श्रीमंत व्हा, नोकरी करा, काय करा, तुम्ही शिक्षक असले तरी स्वभाव काय? ते संसार दुःख देणार. महाराज व्हा तरी संसार दुःख देणार. तुम्ही उद्योगपती व्हा, ते काय व्हा तुम्ही, ते फक्त पगारातीशी सुख देईल. गुरुजी ते फक्त पगारातीच सुख देईल. ते म्हणलं पोहे करू का? चक्कर येईल तुम्हाला, मी शिरा करते पोहे, हातच जाऊ नका. पण कोणत्या दिवशी? हा पगार झाला लाग मला चक्कर येते. नाही मग तिकडे हॉटेलीत खावा ना, हॉटेली का बांधल्या. संसार येतो, त्याचा स्वभाव आहे. काय? मी किती सांगितलं, मी म्हणलं बायकोला, लोक ऐकतात माझ्या शब्दाच्या पुढे नाही. असे हजारो लोक सेवा करतात. ते म्हणले तिकडं कीर्तना, इथं नाही. त्याचं नाव काय आहे? एवढे हसू नका, एवढा संसार फाटका नाही, चांगला आहे माझा, वजन आहे संसारात माझा अजून. हसू नका, हे मला पटवून द्यायचं म्हणून सांगायला लागलो. ऐका याचा स्वभाव आहे. कशाचा? संसाराचा स्वभाव आहे. याचा स्वभाव आहे संसाराचा. पण हाही संसार सुखाचा केला जातो. कारण हे सामर्थ्य जर कोणात असेल तर फक्त संताचे. मग का हो ज्ञानोबर आहे, तुम्ही हा संसार सुखाचा करायचा म्हणतात, पण अशी काय साधना आहे की हा संसार सुद्धा सुखाचा होईल? अभंगाचं 2य चरण.
महाराज म्हणतात मी ती साधना करीन. काय साधनेच्या बळावर संसार सुखाचा करता येतो? महाराज अभंगाच्या द्वितीय कडव्यात सांगतात. याचंही चिंतन मी सांगणार आहे, पण आज नाही. जाईन गे माये तया पंढरपुरा. इथून पुढचं कीर्तन उद्या. उद्या पंढरपुरात गेल्यानंतर काय करीन हे सगळं मी सांगेल, कारण उद्या आषाढी एकादश आहे. त्यामुळं सर्वांना विनंती, उद्या याच टायमाला याच ठिकाणी कीर्तन होईल आपलं. अर्धा अभंग उद्या, म्हणजे दुसरं कडवं आणि काल्याला शेवटचं कडवं, असं करून आपला आपण समारोप करू. एका अभंगावर 3 दिवस चिंतन करू. चला, म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय पंढरीश परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होतो. अतिशय पवित्र हा सोहळा, पवित्र हा परमार्थ तुम्ही सगळे जण करत आहात. तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आता कीर्तन झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आता जवळजवळ 9-10 होतात. 10 वाजता आपल्याला नगर प्रदक्षिणा करायची. काही म्हणतील आपली एकादशी होत नाही. आता एकदा मोकळं सांगतो तुम्हाला, प्रदक्षिणा दशमीला करा का एकादशीला केला, प्रदक्षिणाच होते. पण जर आपण आता प्रदक्षिणा केली काय होतं, आपण रातच्या 1 वाजता प्रदक्षिणाला निघतो. काही झोपत असतात, काही यायची इच्छा नसते. आता जर लवकर निघलो तर पूर्ण प्रदक्षिणा चांगली होती आपली. एक. आता दुसरा आहे का, तुम्ही रातच्या 12ला जरी गेले आणि 1ला गेले तरी एकादशीची प्रदक्षिणा होत नाही. का होत नाही? एकादशी ब्रह्म मुहूर्तावर लागत असते सूर्योदयाला. रातच्या एकादश लागत, उपास हा रातच्या लागत नसतो. सूर्य उदय ते सूर्योदय उपास असतात आपले. एकादशीचा सुरुवात कधीपासून बोला, उद्याचा सूर्य उदय आणि समारोप कधी, परवा दिवसा सूर्य उदय. रातच्या 12ला काय काय म्हणते उद्या, म्हणले चला रातच्या 12 वाजता भजे खाऊ. एकादशी दिवशी रातच्या 12ला भजे खायचे नाही. एकादशी रातच्या सुटत नसती. आपण हिंदू आहोत, आपले उपवास सूर्याच्या साक्षीनं होतात. आपले सगळे उत्सव सूर्याच्या साक्षीनं होतात. आपले लग्न सुद्धा कशा साक्षीनं होतात. आता तुम्ही येड्यावाने काही करायला लागले तर सोडून द्या. लग्नाची तीत काय निघती वेळ, काय निघतात लग्नाची वेळ सांगा बरं. एक तर गोरज मुहूर्त आणि दुसरा संध्याकाळचा किती वाजताचा, 7:30, 8 वाजताचा ना. हो, गोरज मुहूर्त निघतो. गोरज या शब्दाचा अर्थ सूर्याच्या साक्षीनं, म्हणजे 5:45, 6:30 बस. म्हणजे लग्न लावायला सुद्धा सूर्य लागतो. पण सगळे राक्षस जन्माला आले, त्यामुळे ते अंधारात लग्न लावा लागले. मांडवात लग्न लागतात, आता मांडवाच्या दारी लग्न लागा लागलेत. आता ते मी काही हे चिंतन सांगायसाठी उभा आलो नाही. फक्त एक ध्यानात ठेवा, आपला सगळा विधी आकाशात साक्षीन होतो, सूर्याच्या ध्यानात ठेवा. त्याच्याही पुढे बोलतो एक शेवटचं, अंतविधी सुद्धा सूर्याच्या साक्षीनं करतात हा विधी. म्हणून रातच्या बरेच लोक घरातला व्यक्ती वारला की जळू देत नाही. मग आता तेच सांगायचं मला, एकादश आज रात्री 12, 1, 2 लागत. एकादशी कधी लागणार आहे, त्यामुळं डोक्यातून काढून टाका सगळ्या गोष्टी. हा मी सांगतो ते ध्यानात ठेवा. शास्त्र सांगा लागलो, खिशातलं सांगा लागलो नाही. जर आमोशा जर दुपारा 2ला लागली तर ती आमोशा धरल्या जात नाही. जर ती सकाळी 8 वाजेपर्यंत असेल तर दुसऱ्या दिवशी आमोशा धरतो, कारण त्या आमोशा तिथीवर काय असते, सूर्योदय असतो, म्हणून तिथीत असते. म्हणून ध्यानात ठेवा. आपल्याला रात्री जेवण झालं
की आपल्याला कोणीकडे निघायचं आता? चंद्रभागे स्नान आणि प्रदक्षिणा. ज्यांना नाही स्नान करता आलं त्यांनी पाय धुवायचे हा आणि प्रदक्षिणा मारायची आपल्याला. कारण दिंडी इतक्या आल्या त्या यावर्षी समाज खूप आहे, गर्दा खूप आहे. आपण जर उद्यावर जर लोटले तर आपली प्रदक्षिणा होत नाही. प्रदक्षिणा होणं अवघड आहे. जे नवीन असतील त्यांना कळलं आता बी प्रदक्षिणा किती अवघड येतो. म्हणून जेवण झालं की लगेच आपल्याला प्रदक्षिणा काढायची. दिंडीची प्रदक्षिणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या वारकरी संप्रदायाचा हा नियम आहे, दिंडीचा नियम आहे. तोपर्यंत आपल्याला सुट्टी होत नाही ध्यानात ठेवा. प्रदक्षिणा करायची, काल्याचा प्रसाद घ्यायचा आणि मग आपल्या घरी जायचं. ही दिंडीची संप्रदायाची काय आहे? परंपरा आहे, नियम आहे. म्हणून सगळेजण नियम पाळा. काय म्हणतील आम्ही झोपडीत झोपलो चालल का राहुटीत? माझं काहीच म्हणणं नाही, पण नियम आहे. चला, जे बिमार आहेत ते नाही आले तरी चालतील, पण ज्यांना जमतं ते चला. म्हणून लवकर चाललो आपण. चला असो. म्हणून माऊली ज्ञानोबराच्या चरणी सेवा समर्पित, पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित. सेवेला पूर्ण विराम. उद्याचा कार्यक्रम उद्याच्या वेळेत होईल याची दक्षता घेऊ. झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर भजन्यानं म्हणताना टाळ कधीच बंद नाही करायचं. हे स्पेशल गोपाल तू यासाठी. हा, तू काय साहेब नाही, तू टाळ वाजवला बाहेर. चला माऊली.